कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। प्रचाराचा जोर ओसरत असतानाच ही निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याचं चित्र रंगवलं जात असलं तरी प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट मात्र वेगळंच वास्तव समोर आणतोय। नेमकं काय घडतंय ते समजून घेऊया। कोपरगावच्या राजकारणात पूर्वीपासूनच शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे यांच्यात स्पर्धा होती। त्या काळातली स्पर्धा ही विकासाच्या मुद्द्यांवर आधारित आणि सकारात्मक होती। मात्र आता हीच स्पर्धा तिसऱ्या पिढीपर्यंत आली असून परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते। कोल्हे घराण्याकडे जवळपास 40 वर्ष नगर परिषदेची सत्ता होती। मात्र या दीर्घ काळात कोपरगावचा अपेक्षित विकास झाला नाही अशी भावना नागरिकांच्या मनात ठामपणे रुजलेली आहे। हम करे सो कायदा या भूमिकेतून घेतलेले निर्णय आता जनतेच्या भावना दुखावणारे ठरत असल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगावमध्ये हक्काचे आणि निष्ठावान कार्यकर्ते असताना देखील कोल्हे घराण्यानं यावेळी नाशिक जिल्ह्यातील नातेवाईक पराग संधान यांना उमेदवारी दिली। या निर्णयामुळे पक्षांतर्गत असंतोष निर्माण झाला असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उघड नाराजी पाहायला मिळते। याच वेळी आमदार आशुतोष काळे यांनी समाजकारणात मोठं योगदान असलेल्या आणि राजकारणापासून काहीसे दूर राहिलेल्या काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली। हा निर्णय स्थानिक नागरिकांच्या अपेक्षांना साजेसा ठरल्याचं दिसून येत आहे। यामुळे निवडणुकीत स्पष्टपणे स्थानिक उमेदवार विरुद्ध आयात उमेदवार असा संघर्ष निर्माण झाला। या संघर्षात जनतेनं विकास कामं आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धती आणि काकासाहेब कोयटे यांची दूरदृष्टी यांना पसंती दिल्याचं चित्र आहे। त्यांच्या रॅली आणि सभांना वाढती गर्दी हेच संकेत देत आहेत की वातावरण हळूहळू पण ठामपणे काकासाहेब कोयटे यांच्या बाजूने झुकतंय। हा होता कोपरगावचा सध्याचा ग्राउंड रिपोर्ट। आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ते निकालाकडे। येत्या रविवारी विजयाचा गुलाल नेमका कुणाच्या अंगावर उधळला जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।